हॅलो, आज ना खूप दिवसांनी हेल्दी आणि टेस्टी असं दोन्ही खाण्याचं मन करत होतं. मग मार्केटमधून सोया चंक्स आणून सगळ्यात आधी ते गरम कडकडीत पाण्यामध्ये 10 मिनिटं भिजत ठेवले. 10 मिनिटानंतर याला हाताने घट्ट पिळून यातलं सगळं पाणी काढून एका डिशमध्ये काढून घेतले. त्यानंतर यामध्ये ब्लॅक पेपर पावडर, मीठ, दही आणि आपलं घरगुती लाल तिखट घालून याला व्यवस्थित कोट करून 10 ते 15 मिनिटं याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं. 15 मिनिटानंतर हे सोया चंक्स गोल्डन ब्राऊन होईपर्यंत डीप फ्राय करून घेतले. दुसरीकडे पॅनमध्ये तेल गरम करून यामध्ये चिरलेलं आलं लसूण घालून याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे थोडंसं परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये स्लाइस्ड ओनियन, स्लाइस कॅप्सिकम घालून या भाज्या क्रिस्पी होईपर्यंत पुन्हा एकदा थोड्याशा परतून यामध्ये 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा टोमॅटो केचप, 1 चमचा व्हिनेगर आणि 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर स्लरी घालून हे व्यवस्थित एकत्र करून घेतलं. आता मला हे थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी कॉर्नफ्लॉवरच्याच वाटीने यामध्ये 2 ते 3 चमचे अजून पाणी ॲड केलं. मीठसुद्धा थोडंसं कमी वाटत होतं म्हणून 1-2 चिमूटभर मीठसुद्धा ॲड केलं आणि त्यानंतर आपलं मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे फ्राईड सोया घालून हे व्यवस्थित एकत्र करून घेतलं. आणि बघा, आपले चमचमीत हेल्दी टेस्टी असे सोया चिली रेडी झाले. वरून कोथिंबीर घातली आणि हे खाण्यासाठी रेडी झाले. चलो, तुम्हाला सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.